आणि कडे हिशोब पाहिजे आणि तिथं म्हणजे आजचं उद्या नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. 100 टन माझा ऊस झाला 35 गुंठ्यामध्ये. 35 गुंठ्यामध्ये. मला नाही बरोबर आहे, म्हणजे पैसे मिळाले बघा, म्हणजे पैसे मला 3 लाख झाले आणि खर्च झाला मला 79,000 रुपये. आता 8 तास करता. बरोबर. मी म्हणतो सकाळी 4 तास, दुपारी फोन स्विच ऑफ करून झोपा, संध्याकाळी 4 तास, 8 तास. दर्शक हो, नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या कृषी संवाद या एपिसोडमध्ये पहिल्यांदा मी शेतकरी बांधवांचं आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आम्ही गारगोटी रोडवरती जे अर्जुनवाडा म्हणून गाव आहे इथं आलेलो आहोत आणि इथं भारत पाटील एक प्रगतशील शेतकरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांची एक स्वतःची रोपवाटिका आहे, ऊस रोपवाटिका आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे बी बियाणे आणि त्याचबरोबर वेगवेगळे रोपं ती स्वतः लागवड करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं हायेस्ट ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्येही सुद्धा त्यांचं नाव आहे. पहिल्यांदा तुमचं स्वागत आमच्या चॅनलवरती. नमस्कार. जी शेतीची सगळ्यात महत्त्वाचं मी दर्शकांना सांगेन की शेती स्पर्धा ज्या होतात त्याच्यामध्ये पाटील साहेबांचं नाव इतक्या पुढं आहे की इथं बिद्री कारखाना जो आहे त्या कारखान्यानं घेतलेल्या हायेस्ट ऊस उत्पादकामध्ये साहेबांचा पहिला नंबर एकदा आलेला आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा भात उत्पादनामध्ये भात पीक स्पर्धेमध्ये पण आलेला आहे. एवढं ते प्रायोगिक तत्वावरती फक्त घेत बसत नाही तर त्याच्यामध्ये उत्पादन घेऊन दाखवले त्यांनी आणि ते सध्या उत्पादन तेवढे काढतायत. म्हणजे एकरी जवळजवळ 120 टनाच्या 116 टनाच्या पर्यंत गेलेला आहे. खरंच खूप छान आहे. मी पहिल्यांदा तुमच्या त्या प्रवासापासून सुरुवात करायचं म्हणतोय, कारण तुम्ही जे उत्पादन घेतलं आणि त्याच्याबद्दल स्पर्धेतनी तुम्ही एवढं हे घेतलं तर त्यावेळी कुठलं बियाणं वापरलं होतं आणि तुम्हाला त्या स्पर्धेसाठी करायचं होतं की उत्पादन वाढवून दाखवायचं होतं? जमिनीत पहिल्यांदा तसं उत्पादन आधी येत होतं का? ऍव्हरेज किती होतं? कसं आहे, आता 100 टन टार्गेटचा आता आपण खाली शिरोळ भागात ऐकतोय. मला पण आपल्या भागात अति पाऊस आहे. मला पण एकदा बघायचं होतं की आपल्या भागात 100 टनापत्र पण का पोहोचू शकत नाही. मी सुरुवातीला ध्येय ठेवलं की 100 नाही, मी सर्वांना टेस्ट टाकतो की एकरी 150 टन टार्गेट ना प्लॉट. 150 टन टार्गेट ठेवलं म्हणून मी 116 टनापत्र गेलो. टार्गेट आपलं मोठं पाहिजे सर, टार्गेट मोठं पाहिजे. 100 टन टार्गेट ठेवलं असतं मी 80 टनापत्र पोहोचलो असतो. 150 टन टार्गेट ठेवून मी सुरुवातीला आपलं संजीव माने साहेबांचं म्हणजे मार्गदर्शन त्याच्या आधी सारं वरचे होतं की त्या मार्चचं प्रमाण मी प्लॉट करायला ठरवलं. फेब्रुवारी महिन्यात मी थोडक्यात सर सगळं सांगतो त्या ऊसाविषयी. फेब्रुवारीमध्ये ऊस तुटून गेल्यानंतर 65 जाळलं नाही, 65चं रोटावेटरनं कट केलं, परत त्यात पलटी घालून परत जमिनीची मशागत करून आडवी उभी नांगरट करून त्यात एप्रिलमध्ये सरी या जागेला बोधा जागेला सरी होईल अशा अंदाजावर मी एप्रिलमध्ये मी ताक केला. सरांच्या मार्गाखाली ताक केला, कारण जमिनीच्या अंगात जर पॉवर असेल तर तुम्हाला उत्पादन मिळणार आहे. म्हणजे सेंद्रिय कर्ब थोडं मी थोडक्यात ह्याचं बोलतोय, म्हणजे शेतकऱ्यांच्या भाषेत बोलतोय मी. जमिनीच्या ताकद असेल तर तुमचं उत्पादन वाढणार आहे आणि दिलेले खतं रिझल्ट येणार आहेत. तर त्याच्याबद्दल मी ताक केला 1 एप्रिलला आणि तो ताक गाडून मी 30 जूनला लागण केली. लागण करताना आमच्याकडे अति पाऊस असल्यामुळे मी जमिनीची लेवल उतार जमीन तसा करून घेतला की जेणेकरून पाणी जमिनीत पाऊस चालू असताना पाणी थांबलं नसलं पाहिजे, पाणी निघून गेलं पाहिजे. पाऊस थांबला की तासात 2 तास पाणी निघून गेलं पाहिजे. असं करून मी जमिनीची लेवल केली आणि 1 जूनला एका साईडला रोप लागण केली. 4.5 बाय 2 फुटावर लागण केली. लागण केल्यापासून संजीव माने सरांच्या याच्या NPKचा सगळं डोस, मायक्रोन्यूट्रन्स, दुय्यम अन्न घटक हे सगळे देत असताना ते दिल्यानंतर मध्ये बाळ भरणे कसं आपल्याकडे जरा आंतरपिकं जास्त घेतात लोक, म्हणजे सगळेच घेतात, कारण जमीन थोडकी असल्यामुळे कांदा लसूण असल्यामुळे आपल्याला त्याचं बाळ भरणी करता येत नाही. आणि बाळ भरणी ही तुमच्या टार्गेटच्या म्हणजे टार्गेट विषयी जर घेतलं तर बाळ भरणी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून बाळ भरण्यासाठी मी कुठलंही आंतरपीक घेतलं नाही. मला एकूण टार्गेट करायचं होतं की आपल्या भागात उत्पादन जास्तीत किती येऊ शकतंय. म्हणून मी ते वेळच्या सरांच्या मार्गदर्शनाखाली ते बाळ भरणी केली. अशा सगळ्या मशागती केल्या तर माझं मे मध्ये ऊस शेवटच्या 15 ऊस माझा पडला. ऊस पडल्यानंतर मी जरा भ्यालो की आपल्या भागात कसा लोकांचा विषय आहे की ऊस पडला की ऊस खराब होणार, ऊस उत्पादन मिळणार नाही. कारण आता असा विषय आहे की ऊस पडला तर शेतकरी उभा राहणार आहे. ऊस कधी पडतोय की त्याच्या नियमापेक्षा जास्त टने तुम्हाला वाढत असलं तर ऊस पडतोय. मे महिन्यात ऊस पडल्यानंतर मी साहेबांनी झाडावर चढून व्हिडिओ शूटिंग करून व्हिडिओ केला की साहेब म्हटलं ऊस पडलाय, तू काही करू नको म्हणले, तू काय करू नको, फक्त कड्या सगळ्या दाबता येतात का बघ. मी काय केलं, कडून दाबता येत नाहीत, मी कडे ट्रॉलीवर, कारण मला रेकॉर्ड करायचं होतं. एक ट्रॉलीवर कडून सगळे ऊस बांधून घेतला आणि नंतर ते ऊस नंतर नॅचरल तुमच्या वातावरणानंतर ऊस उभा राहिला आणि नंतर आणि सुगीच्या घाईत म्हणजे मला वाटते गौरीगण पलीकडे परत अनेकदा ऊस पडला. असं मला 2 वेळा ऊस उभा राहून 2 वेळा ऊस पडला. आणि
त्याचं उत्पादन बघा एकरी 116 टन मला मिळालं. तर त्या स्पर्धा ॲव्हरेज तर बिद्री काकाने स्पर्धा घेतली होती. स्पर्धा घेत असताना स्पर्धा कुठल्याही क्लिअर असते. आपण मग स्वतः ऊस तोडला 10-20 टन ऊस झाला किंवा 50 टन 100 टन म्हणता येत नाही. ज्या त्या दिवशी मापून ज्या त्या दिवशी लोक कारखान्यात आणून ज्या त्या दिवशी त्या 10 टन ऊस उचलला. 86-32चा माझा ऊस झाला एकरी 116 टन म्हणजे 10 गुंठ्यात 29 टन झाला. आणि 18-121 भावाचा एक प्लॉट होता त्या झाला 24 टन ऊस 10 गुंठ्यामध्ये. तर मला ते रान साधारण 30-35 टन रान असेल. 100 टन माझा ऊस झाला 35 गुंठ्यामध्ये. मला बरोबर आहे. म्हणजे पैसे मिळाले बघा म्हणजे पैसे मला 3 लाख झाले आणि खर्च झाला मला 79,000 रुपये. म्हणजे लोक काय म्हणतात की शेती ही परवडत नाही. शेती जर तुम्ही योग्य म्हणजे आता मी बघा तुम्हाला म्हटलं नाही माझा वेळ काढून जर घात असली तर त्याला ऑप्शन नाही. वेळेत ही शेताची कामं करायलाच पाहिजे. वेळेत केली सा आणि नियोजनबद्ध केलं शेती ही खरोखर फायद्याची आहे. शेती खरोखर फायद्याची आहे. साहेब मला खरंच वाटतं की हाच मेसेज मला माझ्या शेतकरी बांधवांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. कारण ज्या ज्या शेतकऱ्यांच्यापर्यंत आम्ही सध्या आता फिरतोय त्या शेतकऱ्यांनी खूप वेगवेगळे प्रयोग करून ना तुमच्यासारखे प्रयोग करून त्याच्यातनं यश मिळवून दाखवलंय. खूप ठिकाणी आता जसं दुग्ध व्यवसायिकांच्याकडे आम्ही जातोय बऱ्यापैकी आपल्या पट्ट्यामध्ये तुम्हाला माहित असेल की दुग्ध व्यवसायाच्या बद्दल एक नाराजी आहे की बाबा याच्यात खूप लॉस होतो. मी कसं म्हणतोय बघा दुग्ध व्यवसायाने ऊस शेती तुम्हाला कधी फसवीत नाही कधी डबऱ्यात घालीत नाही. आज दुग्ध व्यवसाय घेतला एखादी मदत दगावली तर ते 1 लाख रुपये बुडले ती मग सोबा कर दुसरं 1 लाख. तर ऊसात जर तुम्हाला कमी उत्पादन आलं तर मी म्हणतो निदान 2 टन नाही 1.5 तरी मिळेल 1.5 नाही 1 टन तरी मिळेल. खरं अजिबात तुम्हाला लॉस मध्ये घालणार नाही. म्हणजे फक्त प्रॉफिट एक्स्ट्रा कसं काढायचं हा तेवढा विषय आहे. खरं दुग्ध इतर व्यवसायात कसं की आता आमच्या आता नर्सरी आहे. नर्सरीत आम्हाला 5 लाख रुपये मिळतात. सुरुवातला किंवा आम्ही लॉस मध्ये सुद्धा जातोय. पावसाचं वातावरण खरं पैसे कधी काढायचे असते तुमचं शेवटी टोटल शेवटला मी किती वर्षात मिळवलं ते टोटल काढायचं. तुमच्या आता इतर प्रयोगांच्याकडे मी पहिल्यांदा येण्याआधी मी दर्शकांना एक आवाहन करेन की जसं साहेब आता सांगतायत साहेबांचा ऊस शेतीवरती खूप मोठे प्रयोग आहेत आणि त्याच्यातून त्यांनी यशस्वी उत्पादन घेऊन दाखवलंय. परंतु याच्याच व्यतिरिक्त खूप लोक म्हणतात की ऊसाचं नाही आम्हाला घ्यायचं कारण आमची जमीनच तशी नाही हे नाही ते नाही काही कारणं असतात. तर त्याच्या व्यतिरिक्त जर काही पिकं घ्यायची असतील तर आवर्जून आमच्या चॅनलवरती इतर जे व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये नरके साहेबांचा घेतलेला असेल खूप शेतकऱ्यांचे वेगवेगळे शेतकऱ्यांचे घेतले आणि अजूनही घेत राहणार आहोत. तर हेही व्हिडिओ बघा ह्याच्यातनं मार्गदर्शन मिळेल. नाही भेटलं तर त्यांना आवर्जून तुम्ही जाऊन भेटू शकता किंवा संबंधित लोकांच्याकडे जाऊन शेती विभागाकडे जाऊन तुम्ही माहिती घेऊन या शेतीमध्ये वेगळे प्रयोग तरी करू शकता. आता मी दुसऱ्या सर मी आता तुम्हाला बोलतो की एक मला व्हिडिओ आला की ऊस लावायचं बंद करू नका. बरोबर आहे केळी करा केळीच्या त्या लायकीची जमीन असली तर जर तुमची चिबडी जमीन असेल जर तुमच्या तिथं दुसरं ऊस हे पीक असं आहे की तुम्हाला कुठल्याही जमिनीत येऊ शकते. पुराची जमीन आहे तुम्ही केळी करू शकत नाही भाजीपाला करू शकत नाही. तुम्हाला ऊसाचं पीक मी म्हणतोय 1.5 टन आहे टन कसं मिळेल आणि सगळ्याच शेती का तुम्हाला असं ह्याला मिळत नाही. थोडी ऊसाला तुमची 60-70% ऊसाला तुम्हाला पाहिजेच पाहिजे. मी आता तुमच्या भात शेतीचा जो प्रयोग होता ज्याच्यात तुमचा राज्यामध्ये नंबर आलेला त्याच्यावरती येण्याआधी फक्त मला थोडक्यात एक माहिती घ्यायची की तुम्ही आता जसं 86-032चं ऍव्हरेज एकरी 116 टनापर्यंत गेलात म्हणजे 10 गुंठ्याला जवळजवळ 29 टनापर्यंत तुम्ही उत्पादन काढलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथल्याच कारखान्याला जवळच्या तुमच्या बिद्री कारखान्याला घालवता त्याचाही रेट चांगला असल्यामुळे तुम्हाला त्याचाही फायदा झालाय. परंतु इथं सगळ्यात जास्त रोपवाटिकेमध्ये तुम्ही 86-032 व्यतिरिक्त अजून काही बियाणे ऊसाचे लावलेत म्हणजे हे रोपत्रे आहेत जी बाहेर विकली जातात तर त्याचेही प्रयोग तुम्ही वेगळ्या बियाण्यांचे कधी केलेत का? काय करतोय मी वर्षाला 100 म्हणजे कसं असतं आम्हाला पुढल्या 3 वर्षात टार्गेट ठेवावं लागते. वर्षाला 100 रोपं टिश्यू कल्चरची मी 86-032 असू द्या 265 असू द्या तुम्ही टिश्यू कल्चरची आणायची किंवा पाडेगावला आपलं का टिश्यू कल्चर लॅब नाही पाडेगावचा ऊस आणायचा ते देताना शेतकऱ्यांना सांगतोय हे पाडेगाव 86-032 आहे किंवा हे व्हीएस 86-032 आहे. आता गेल्या वर्षी मी कोईमतूर आणलं. शेतकऱ्यांचं म्हणणं कसं आहे की आम्हाला कोईमतूर पाहिजे म्हणून कोईमतूर मधनं गेल्या वर्षी मी टिश्यू कल्चर आणले 1400 किलोमीटर जाऊन आमच्या मुलग्यानं कोईमधून 100 रोपं आणली. आता यंदा मी दुसऱ्या स्टेजचे 2.5 एकर आगाई केलेले आहे. माझ्या रोपं ही फाउंडेशन शिवाय तुम्हाला रोपं मिळणारच नाही. खात्रीची रोपं मी 100% रोपांची खाण देतोय. मला पैसे तुम्ही नंतर द्या गवतावाढ झाली तर तुम्ही मला काय म्हटलं ते दंड द्या कारण माझ्या स्वतःच्या ह्याच्यात माणसाखाली ऊस प्लॉट असल्यामुळे मला गॅरंटी त्याला काहीच अडचण नाही. बरोबर तुम्ही त्याचा प्रयोग म्हणून तुमच्या शेतामध्ये तुम्ही पहिल्यांदा लावताय आणि त्याची रोपवाटिका अर्जुनवाड्याच्या इथं आतमध्ये जाताना महत्वाचं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना ह्याच्यात मार्गदर्शन पण करताय म्हणजे त्याला औषध बी बियाणं आळवणीपासून जे मी कसं आहे बघा मी कृषी विभागात सानिध्यात आता बरेच वर्ष झाला आहे. कृषी विभाग मी तटलो तर मी कृषी विभागाच्या सानिध्यात जातो बाबा आता काय करायला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजी भरपूर जातात नाही जेवढी मला माहिती मिळते आणि शेतकऱ्यांनी सहशक्य आहे ते सगळेच काय 100%
मला पण आता आळवणी म्हणजे आता करायचं झालं, माझ्या व्यापात होत नाही, त्यातनं वेगळं काय करता येईल काय, माझ्यातनं जेवढं होईल तेवढं मी शेतकऱ्यांनी सल्ला देतोय. भात शेतीकडे आता येतो, त्याच्या थोडक्यातच माहिती हवी आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही राज्यात नंबर काढलात उत्पादन एक्सट्री काढण्यामध्ये, ॲव्हरेज उत्पादन काढण्यामध्ये, तर त्यावेळी बियाणं कुठलं वापरलं होतं किंवा त्याच्यासाठी वेगळी मशागत काय शेतीची केली होती? आपल्याकडे मला वाटतं बऱ्यापैकी पेरणीच आहे. आमच्या भागात तिकडल्या भागामध्ये राधानगरी जसं आमच्याकडे पेरणी आहे. रोपा असतात तशा इकडे पेरणी आहे. तर मग सर त्याच्यासाठी- कसं आहे, मला काय वाटलं, मी 10वी नापास आहे सर. मला जरा का आता माझं शिक्षण क्षेत्रात तर काय होत नाही, जमीन कमी, मला बी वाटते कुठं माझं नाव व्हावं. अरे वा. म्हणून आता ठरवलं, म्हटलं काय करायचं बाबा, मला नाव व्हायला पाहिजे, मला कुठतरी माझं नाव झालं पाहिजे. शिक्षण तर क्षेत्रात होत नाही, मी 10वी नापास, म्हणजे त्यात माझा पिंडच नाही आणि शेतीची आवड जास्त. 2007ला मी माळे शिवलेले शामराव चौले म्हणून शेतकरी एक आहे, महादेव आबांची जाऊन माहिती घेतली आणि ठीक आहे म्हटलं, अल्पभूधारक शेतकऱ्यांनी एक पीक स्पर्धेचा, एक भात पीक स्पर्धेचा त्यावेळेला मला कळालं कृषी विभागाने. 2007ला साहेब मी भाग घेतला आणि पुराच्या जमिनीत असल्यामुळे 2007ला मोठा पूर आला आपल्या भागाला. पुरात 15 दिवस भात होते. तर कसं आहे साहेब, मी समाज सांगतो, मी जर आज मार्गदर्शन घेतले तर मी काय मी डायरेक्ट हे करत नाही ना, म्हणजे हा नाही, दुसरे सक्सेस झालेल्या लोकांचं भाषण घेतो, त्यामुळे मला खात्री आहे की मी फेल जाणार नाही. 14 इंचाच्या रेगुल्यान, आता आपल्याकडे किती 6 इंच, पहिली 6 इंचाची कुरी असायची, आता लय तर 9 इंचाची. मग घरातले लोक जराशी व्हायची, अरे बाबा 14 इंचाच्या कसं कसं उत्पादन मिळायचं, हे करायचं. अहो मी घरात पटवून सांगितले, 2 वर्ष माझ्याप्रमाणे शेती करा, जर मी फेल गेलो तर तुमचं आयुष्यभर मी ऐकतो. मग त्यावेळेला मी केलं, उत्पादन चांगलं याच्या मार्गात तर पूर आला. मग 2008ला परत भाग घेतला मी आणि असं ठरवलं की भाग पण घेणार आणि पहिला नंबर पण घेणार. तालुक्याला पहिला घेतला, जिल्ह्याला घेतला, राज्याला दुसरा बसला. ओके. राज्याला दुसरा बसला. त्यावेळी किती होतं? त्यावेळा 64-44 उत्पादन मला गुंठ्याला 135, म्हणजे हेक्टरी 135 क्विंटल. हेक्टरी मध्ये त्यांचं मोजमाप असते. ओके. 10 गुंठे क्षेत्र कापत्यात ह्याला राज्य पातळीला, सगळी टीम असते. मला वाटते स्पर्धक असतात 10-12 स्पर्धक पण त्यावेळेला येतात आणि GD ऑफिस म्हणजे उपविभाग ऑफिस. म्हणजे हेक्टरी तुमचं जवळपास 135 क्विंटल वरती गेलं होतं, 2.5 एकरामध्येच आसपास 135 क्विंटल वरती गेलं होतं. एवढं हायेस्ट उत्पादन तुम्ही इकडल्या पट्ट्यामध्ये घेतलंय. 44 वाण त्यावेळेला केला. संकरित वाणाशिवाय आवरही मिळत नाही सर. मिळत नाही. बरोबर आहे, तोही मुद्दा गरजेचाच आहे. या पट्ट्यामध्ये शेती करताना खूप साऱ्या लोकांना अडचण येतात की ही बियाणं लागू होत नाहीत किंवा आपली जमीन या भातासाठी नाही आहे, या ऊसासाठी हे बियाणं लागू होत नाही, परंतु हे घेऊन तुम्ही उत्पादन घेऊन दाखवलंय की हे लागू होतं इथं. बरोबर. शेतीची ही जी प्रयोग करताय तुम्ही, मला वाटतं आता रोपवाटिकेबद्दल आपण थोडक्यात पुढे बोलूया. मी अजून एक घेईन की तुम्ही शेतीची जेवढी माती परीक्षण, त्याच्यामध्ये वापरायचे खताचे प्रकार, याचं मार्गदर्शन घेऊन त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून स्वतः करताय की शेती विभाग किंवा अजून कोणाचे मार्गदर्शन? नाही, मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं, मला जास्त करता नाही, मला तटलो मी बाबा, मला जर कन्फ्युज व्हायला आले तर मी कृषी विभागाच्या सान्निध्यात जातोय की बाबा आता जरा असं झालं, मला काय करायला लागेल, की मला वाटते करायला पाहिजे, खरं जरासं आणि जरासं घेतलं की जरासं मला थोडं बळ येते. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही भाताचं म्हटलं, भात हे कुठल्या जमिनीत येते, तांबड्या जमिनीला पण भात येते की त्या पद्धतीने वाफा पद्धत जर तुम्ही केली, वाफा पद्धत पाणी पाहिजे सोय जर केली, ऊसाचं म्हटलं असं तर 92-5 काळ्या जमिनीला व्हरायटी चालत नाही. ऊसाची जी आहे ते ज्या त्या जमिनीच्या प्रकारावर ऊसाचं पीक घेतलं पाहिजे. चिबडी जमीन असली तर 265 चालणार. त्या तुमच्या ह्या सगळ्या प्रयोगांमध्ये तुमच्या कुटुंबाचं साथ किती असते? हो, ते सांगायचं कुटुंबाचे म्हणजे कुटुंबाचे साथ. कारण हेच तर महत्वाचं असतं, कारण प्रयोग नुसार करत राहिला तर प्रत्येक वेळी यश येते असं नाही. मी आता थोडा भावनावर झालो की कसं आहे, माझ्या एकट्याच्या कधीच शक्य नाही. आता मी रोपवाटिके जे आहे, रोपवाटे आतलं काम मी बघतोय, रोपवाटिकेच्या बाहेरला जे आहे ते आमचा भाऊ बघतोय, ऊस देणे. कारण आम्हाला दररोज एक दिवस अडांची जे हे करायचं आहे, आम्हाला ऊस लागणार आहे किंवा बाहेरले, आता मी भावाला सांगून आलो ह्या शेतात हे टाकायचे, ते बाहेरले सगळे ते करतात, मी फक्त सांगतोय. उलट माझ्यापेक्षा श्रेय त्यांचं जास्त आहे, कुटुंबाचं जास्त आहे. नाही, हेच महत्वाचं असतंय, कारण वेगवेगळे प्रयोग करत असताना प्रत्येक वेळी यश येतच नाही, खूप वेळेला ठेचा लागतात. जसं तुम्ही पुराचं उदाहरण दिलं, तर ह्यावेळी कुटुंब म्हणून त्यांनी सोबत देणं आणि पुढच्या वेळी परत तेच प्रयोग करण्यासाठी साथ देणं, माझा विश्वास घरातल्यांचा म्हणजे माझा विश्वास महत्वाचा ठेवला तिने. आणि मी कसं आता सांगितलं, या शेतात असं खत टाकलं पाहिजे ना, मला सांगणं सोपं आहे हो, त्याने करणारच नाही हे आहे नाही, त्यांची साथ मला लय मोलाची आहे. म्हणून मी एवढं करतोय, हमी पत्र काय करतोय की 100% एवढं प्लॉट सगळं करणं, त्यांचं नियोजन करणं. मी रोपवाटिके आज सगळं आहे, रोपवाटे बाहेर नियोजन आहे, त्यांचं मोठं काम आहे. आता इथं काही रोपं आहेत ज्याच्यावरती तुम्ही खूप सारी माहिती सांगत होतात,
तर इथं वेगळं करण्यासाठी तुम्हाला म्हणजे इथं औषध फवारणी किंवा इतर वेगळी जी रोपं तुम्ही डोळे त्यांचे वाढ करताय तर त्याच्यावरती वेगळे काही प्रयोग करताय का की वेगळे प्रयोग आणि मी ते स्वतः करतोय. मी ते सांगेन की मी बांधाच्या आतला शेतकरी मी स्वतः करतोय. पंप माझ्यावर स्वतः सगळं कर इथं पाणी मारायला तर मग दुसऱ्याला पाणी मारून मला चालत नाही. कारण ते प्रमाण तुमच्या डोक्यात ठरलेलं असतं. प्रमाण त्यात जर बदल झाला तर लॉस 100% लॉस. मग त्यातला काही आम्हाला उपयोग येत नाही. कोकोपीट उपयोगाला येत नाही, ट्री उपयोगाला येत नाही, ऊस सगळा ऑलरेडी. त्यामुळे जे बीज प्रक्रिया जे आहे आणि फवारणी जे काय आहे ते स्वतः मी सगळं पाणी मारणे स्वतः मी दुसऱ्यांना नाही. त्याच्यात कुठल्या मुळाला काय खाद्य गेले इथपासून तुमच्या डोक्यात सगळं कॅल्क्युलेशन तयार असते. कोणाला सांगत पण नाही की मी बाहेर आहे बाबा हे कर. नाही, या मार्गदर्शन करतो मी. रोप वाटिकाला जर एखादा माळा आला की बाबा माझा असा असा आहे मी बिलकुलच सांगतो की असं मी तेवढा येतो शिवत. तर माझ्यात मी करताना का सांगित नाही तर ते करताना जर का वेगळं झाले तर ते मोठा लॉस आहे. आता पाटील साहेब आपल्या ह्या लॅबमध्ये ना वेगवेगळे तुम्ही प्रयोग करताय. जसं आता ते एक बॅन आहेत आपल्याला ही सगळी बॅनी बघायची आहेत आता आणि त्यांच्या जे वेगळे रोपटी आहेत तीही बघायची आहेत. तुम्ही कोईमतूरवरून 8632 जे आणलेलं आहे जे टिश्यू कल्चर केलेलं ही रोपं आहेत तर ह्याचा वेगळा काय भाग आहे. रेग्युलर आता इथं 8632 ची दुसरी रोपं पण आहेतच. गेल्या वर्षी म्हणजे आता त्याला 9-10 महिने झाले हे टिश्यू कल्चरचे. आता हे पेर जे आहे हे पेर गेल्या वर्षी आणले आपण आणले पहिली. हे तर होणार ही दुसरी स्टेज आहे. ही दुसरी स्टेज माझ्या शेतात ही केली ही माझी पहिली शेतात झाली. माझी पहिली स्टेज झाली. ही दुसरी पण माझ्या प्लॉट होणार. तिसरी स्टेज पुढल्या उसाची होणार तिसरी स्टेज आहे. ही शेतकऱ्यांना आम्ही तिसरी स्टेज शेतकऱ्यांना देऊ शकतोय. तिसरी स्टेज म्हणजे काय होणार आहे. फाउंडेशन बिन झालं. फाउंडेशन उत्पादनासाठी ह्या दोन स्टेजची जाडी कमी असते. टिश्यू कल्चरला जाडी कमी असते. 2 जाडी कमी येते. तिसऱ्याला जाडी भरपूर येते. फाउंडेशन बियाणं झालं सर्टिफाईड. रेग्युलर उत्पादनामध्ये याचा आणि रेग्युलर रोपट्यांच्या मध्ये काय फरक पडू शकतो. याचा 25% उत्पादनात फरक वाढणार. बेन होय सगळे जर केलं बेन जर बाद झालं सगळे मशागत केली सगळे केलं बेन जर खराब लागले तुम्हाला 25% लॉस होणार. म्हणजे समजा आता रेग्युलर 8632 लावल्यानंतर एकरी 100% काढणार असेल तर हे लावल्यानंतर एकरी 125 रेग्युलर म्हणजे ते पण बेन चांगला तर उत्पादन येणार. तर तुमचं खोडवं निडव्या जर ऊस जर तुम्ही लावला शेतात आणि तुम्ही उत्पादन घ्यायचं म्हटला तर त्याच्यात 25% वाढवून याची वाढ जास्त असणार आहे. बरोबर. हा मुद्दा एक आहे. याच्याबरोबर दुसरी रोपटी पण आहेत म्हणजे दुसऱ्या यांच्याबद्दल काय माहिती सांगाल. कुठली विशेष अशी आपल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचावीत असं वाटतं तुम्हाला. 8632 आहे ते व्यासाचे तिसरा स्टेजचा आहे. तिसरा स्टेजचा ऊस होणारी 4थी स्टेज. हे ऊस आहे तिसऱ्या स्टेजचा आहे होणारी 4थी स्टेज. मी 4 ते 5व्या स्टेज पत्र शेतकऱ्यांनी ऊस देऊ शकतोय बेन परत नाही दुसरी परत म्हणजे ही तिसरी. ही आता दुसरी नवीन एक वराठी 15/12 त्यातली थोडी रोपं फक्त शिल्लक आहेत. 15/12 मागणी जास्त आहे. त्याची मागणी आहे. ठराविक शेतकरी असतात का नाही तेच मागणी करतात. हे 205 अकरा असायला 15/12. मी काय म्हणतो साहेब की आता हे नवीन बॅन आहे 15/12. लोक आपल्या इकडली नवीन बॅनना प्रयोग करायसाठी किंवा लावायसाठी प्राधान्य देतात. मी ठराविक आता नवीन जे आता नवीन मुलं आता जे युट्यूबवर आता तुमची माहिती घेतात नाही युट्यूबवर चांगला ऊस कुठला काय कुठला नवीन शेती पोर जुनी माणसं नाही. जुनी म्हणणार काय 8632 त्याच म्हणत नाहीत की आम्हाला तांबडा ऊस पाहिजे. याचं उत्पादन कसं आहे. याचं उत्पादन आता कसं झालंय 86 पेक्षा याचं उत्पादन वाढ काय सांगितलंय 265 पेक्षा की ह्याचा रिकव्हरी वाढवली आहे जास्त. रिकव्हरी वाढल्या आणि यांचं खोडव्यात आणि यांचं माहिती विशेष काय दिली आहे की चिबड्या जमिनीत पण येणार आणि जिथं एप्रिल मे मध्ये पाण्यात ताण जर बसत असला तर त्याचं त्याने ट्रायल घेतल्यात त्यात पण उत्पादन कमी येणार नाही. 265 म्हणजे 15/12 हा एक 15/12 बियाण्याचा फायदा आहे. आणि त्याला कसं 265 ला तुमची कुसळ किंवा ते टर्टरीत पण असायचं नाही पानं फाटतात त्याचं जर वाढ जनावरांनी खायला मऊ असणार आहे. आता आपण ह्या रोपट्यांच्या बद्दलच बोलतोय कारण साहेबांचं काम रोप वाटिकेवरचं आहे फार मोठं आणि त्यांनी प्रायोगिक स्तरावरती शेती पण केली आणि शेतीत उत्पादन घेऊन पण दाखवले. परंतु शेतीचे मूळ जे उत्पादन करताना त्रास होतात म्हणजे कुठल्या पद्धतीने लावायला पाहिजे कुठले रोग पडतात त्याला कुठली फवारणी करायला पाहिजे याचं मार्गदर्शन. आता सर कसं आहे माहिती आहे काय शेती असा विषय आहे की तुम्ही 1-2 वर्षात पण तुम्ही आता पीएचडी किती वर्षात सर होते 2-3 वर्षात शेतीत पीएचडी विषय नाही. मला वाटतंय की शेतीत वर्षाला नवीन महादोबा म्हणते महादोबा म्हणते तुम्ही जावा का तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी बघायला मिळेल. कारण महादोबाकडे एक शेतकरी नाते पोत्याचा येत होता त्याची माहिती घेऊन 97 किलोचा घड तिने आणला. मी महादोबापेक्षा तिने जास्त रेकॉर्ड केलं. म्हणजे नवीन पोरं येत करतात आणि आमच्यापेक्षा बी ते चांगले उत्पादन घेऊ शकतात.
त्यामुळे हे कायम संशोधन करत कायम त्याचा अभ्यास करतच राहणारा माणूस लागतोय. असं नाही की त्याला 3 वर्ष 4 वर्ष PhD केली की सगळं कळालं असं नाही. म्हणून म्हणजे ज्या अडचणी येतील शेती करताना त्याच्यावरती वेगवेगळे प्रयोग त्याच्यावेळी अवलंबून अवेलेबल आहेत. इकडच्या वेगळ्या बियाण्यांच्या बद्दल काय सांगायचं आहे का, रोपट्यांच्या बद्दल? हे सगळं 86 मला 86 फक्त उरलेला आहे, 86 फक्त आता उरलेला आहे एवढं. आणि सगळे माझे रोप बुकिंग मध्ये असतात काय. आता बघितलं आता सध्या सर आता कसं आहे, आता मला 100 टन ऊस लागतोय 1 वर्षासाठी. आता मी काल काढला 99 टन, काल काढलं मी 99 टन मला ऊसला इकून आला या वर्षासाठी. माझी सगळे 12 गुंठ्यात रोपवाटिका 5-6 लाख रुपये माझी होत्यात. याच्यातनं पण उत्पादन तुमचं एवढ्याशा छोट्या एरियामध्ये करून सुद्धा एवढं चांगलं उत्पादन मिळतं. आणि त्याचबरोबर ऊसाचं एकरी उत्पादन प्रत्येक वर्षी तुमचं ह्या रेंज मध्ये आहे. आता किती 99 टन सांगितलं? हो 99 मला टन ऊस लागतो इथं. बेने मिळणार ना, तुम्ही छोट्या रोपवाटिकाकडनं बेने घ्या, त्याच्याला पावती मागा, त्याचं बेने प्लॉट स्वतः बघा, चला मला पैसे द्यायचे तुला, मला बेने प्लॉट दाखव तुझा. बरोबर आहे की नाही? मी स्वतः मध्ये आलायचं, चला तुम्हाला वेळ आहे काय, एकी क्षेत्रामध्ये नाही हो माझी लय गडबड आहे, मी म्हणते माझा बेने प्लॉट जरा बघा, चला माझी पावती. पाटील साहेब, मला ह्याच्यातनं फक्त संदेश लोकांच्यापर्यंत हाच घेऊन जायचा. आता हे प्रत्येकाची शेवटी आवड निवड आहे की कोण कुठं जातात रोपं घ्यायला आणि कुठूनही घेऊ द्यात, परंतु सगळ्यात महत्त्वाचं मला हे पसरवायचं आहे की शेती हा फार चांगला व्यवसाय आहे. शेती हा आपला मूळ परंपरागत जर व्यवसाय म्हणून करत राहिलो तर त्याच्यामुळे तो आपल्याला त्रासदायक आणि तोट्याचा होतोय, परंतु त्याच्यामध्ये मार्गदर्शन अजून एक शब्द जसा साहेबांनी सांगितला की जसं बाबा त्याच्यामध्ये PhD सारखं 3-4 वर्षात होत नाही तर कायम वेगवेगळा अभ्यास करत राहायला लागते, तशी वेगवेगळी माहिती घेत करत राहिलो तर ते एकतर आनंददायी आहे. मग अशा आल्याला आम्ही साहेबांना तोच प्रश्न विचारला की हे करताना त्रास होत नाही का, किंवा आता वेळ काढायचा मला कुठे बाहेर जायचं तर वेळ भेटत नाही तर त्रास होत नाही? तुम्ही फार चांगलं उत्तर दिलं साहेब, कष्टाचे पैसे मिळतात, बरं वाटते. त्याचा जो आनंद आहे तो म्हटलं की इतका भारी वाटतं, काम किती बी करा मस्त वाटते सध्या. आणि हेच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय की बाबा शेती असताना, प्रत्येक लोकांची शेती असताना आपण ज्यांना काही मिळत नाही असं सोडून ते शेतीला वाऱ्यावर सोडून मी प्रयोग करून दाखवतो. साधा तो दुधाचं उदाहरण, चिखलीमध्ये गोट्याचं हे आहे आपलं ट्रेनिंग सेंटर आहे, बरोबर आहे, चिखलीमध्ये. तिथे मी गेलो, आमच्या वडिलांची सवय काय की वैरण जनावरांची जास्त घातली की दूध जास्त येते घराचं. मग तेव्हा त्या माणसाने असा माणूस येईल टोपी त्या जरा असं पटून अन्न वडिलांनी म्हटलं, वडिलांनी आमचा इंटरेस्ट होता की कुठेही माहिती सांगा, लगेच प्लॉट बघायला जाणार, लगेच माहिती घ्यायला. वडिलांनी मी लावून दिले तिकडे, बरोबर. ते तिने मात्र तेवढं ऐकलं, सकाळी वरण टाकली की दिवसात 2 पाणी, 2 टाइमवर ओके दूध. मग हे असं प्रयोग करायला पाहिजे. आणि मी काय म्हणतो, आता आपण प्रयोग करायला नाही, जे सक्सेस झालेल्या माणसांचा आहे ते आपण ऐकतोय, बरोबर आहे की नाही? माधवबाबासारखी माणसं लॉस गेली कारण ती काय केलं, ती प्रयोग करत बसली, आणि आम्ही काय झालं, त्यांचं सक्सेस झालं प्रयोग आम्ही केला, बरोबर आहे ना? बरोबर. ते प्रयोग करत गेले, हे करून बघायचे, ते करून बघायचे, मग एखादा प्रयोग फेल. तुम्ही आता इतक्या वर्षापासून शेती करताय, शेतीमध्ये तुम्हाला काही वेळेला अडचण आली असेल, परंतु बऱ्यापैकी वेळेला हे येणार सक्सेस जे आहे. अडचण मी सांगतोय ना सर, तर कॅनॉलचं पाणी असं पाणी चालू झालं नाही, वडिलांनी पाणी ते कॅनॉलचं पाहिजे होतं. मी म्हणून नाही, मला पाईपलाईन मारायच्या. गावातल्या माणसाने वाटतं की पाटील लय हुशार आहे, कारण मला वाटत नाही. म्हणजे फोन हॅलो, ते काय करा, माझ्या प्लॉट पाहिजे का नको, एखादा माझं ठिबक पाहिजे का नको, माझ्या ओप्यात टी पाहिजे का नको, 5 फुटा माझी सरी पाहिजे का नको, एखादा प्लॉट दाखवायला पाहिजे का नको. मग म्हटलं माझ्या यानं करायचं, 2 वर्ष मग करतो, फेल गेलो. मग त्यावर्षी भाताच्या उत्पादनात सांगतो 14 इंच 12 इंच आम्ही भात केलं. माणसं रस्त्यावर हसायची, काडी टोकन पद्धत, वरून ढग पळतेले, माणसाच्या कुऱ्या पळतेल्या, का पावसात म्हटलं पाऊस जर लागला तर रोप टाकायची, रोप लावायची, कारण माझी ह्याच पद्धतीने 12 इंचानच झालं सक्सेस झालं. मग 15 महिना माणसं हसायला लागलीत, आणि जसा फुटवा संकट भाताला लागला आणि जसं भात गावलं, मग आपल्याला मी त्या माणसा विश्वास ठेवला नाही, जो मग सक्सेस झालाय त्या माणसा विश्वास ठेवला नाही. मी म्हणजे एकाचा ज्याचा आपण अभ्यास करून आलोय आणि जे मला कुठल्याही गुरु मानलाय आणि त्याची माहिती घेऊन आल्यानंतर त्यानंतर इतर कुणीही काही म्हणू देत आजूबाजूची, किती लॉस झालं उदाहरण आपल्या बाजूला असले तरी ते ठामपणे करणं हा शेतीतला सगळ्यात मोठा एक भाग आहे. पाटील साहेब, तुम्ही फार चांगलं सांगितलं. याच्याबद्दल बोलायला खूप सारे मुद्दे आहेत, परंतु ह्यालाच धरून एक पुढचा मुद्दा घेतो. शेती आता इतकी चांगली प्रगतशील करता येते, शेतीतलं फार चांगलं उत्पादन घेता येते, असे काही अशा प्रगतशील शेतकऱ्यांच्याकडनं आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. हे व्यवसाय म्हणून शेती करायची, नोकरी तुम्ही साहेब आता 8 तास करता, बरोबर. मी म्हणतो सकाळी 4 तास, दुपारी फोन स्विच ऑफ करून झोपा, संध्याकाळी 4 तास, 8 तास हे शेतात, एका शेतात एकदा एक फेरी झालीच पाहिजे, बरोबर. शेवटी तुम्ही तुमचे मालक असणार आहे आणि हिशोब पाहिजे तिथं, म्हणजे आजचं उद्या नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. नरके साहेबांच्या मुलाखतीमध्ये हा मुद्दा आम्ही आवर्जून हायलाईट केला की ताळेबंद जो असतो, आर्थिक नियोजन जे शेतीचं असते, हे आवर्जून करायला पाहिजे, कारण तो एक व्यवसाय आहे. आणि साधी खरेदीला जरी बाजारला गेलो तर आपण दिवसभर आपल्या खिशात पैसे. सर इथं मी ऊस करायला तुम्हाला दाखवतो, ते वाटलं तर
सरी सुटत नाही त्या जमिनीत. सरी सुटत नाही म्हणजे जमीन किती खोल असेल? 4 इंच पण नाही कोऱ्यान. असं पाणी गेलं तर खालचं खडक उघडा होतोय. करपड्यावर रोपं लावली. आज पाणी पाजलं की 44 पाणी घालायला लागते. पाणी 44 पाजायचं म्हणजे पाजायचंच. वरकश एकदम जमीन मध्ये ते पलटी लागत नाही, जीसीपी लागत नाही, काय अशी जमीन आहे ती. मग त्याला पर्याय नाही नाही. 4-5 पाजायचं नाही तर मग सगळं वर्षाच फुकट जाणार. बरोबर. मग शेतीला असा बघा पर्याय नाही. आता आज तुम्ही करतो गेला माहीला याला पाण्याला आले की नाही, स्वतःची किल्ली आहे तुम्ही म्हणून मी पाईपलाईन का मारली, माझ्या कमरला किल्ली आहे आज संध्याकाळी जाऊन मी पाहू शकतोय. अरे वा. मला हा एक मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे की मी ज्यावेळी मुलाखतीसाठी यांना फोन केला सकाळी, त्यावेळी ते म्हणले की मला पाईपलाईनसाठी मी मशीन मागवले. मी म्हणलं पहिलं तुम्ही तुमचं काम करून घ्या, कारण महत्वाचा मुद्दा हा आहे की तुम्हाला पण माहिती आहे की तुम्ही टाळणार नाही. जसं आता तुम्ही म्हणलात की मला ते आता कसं झालं, 500 फूट चौथ्यावाल्यानी माझी एक स्कीम चौथ्यावाल्यांच्या फिरती आहे आणि एक माझ्या त्यात दुसरं कोण नाही, कारण ठिबकचं व्हॉल्व्ह कोणाला माहिती नाही. तिथं पाणी खराब आहे, पाटासमोर कोण जात नाहीत. मग तिथं त्यासनी पाईपलाईन मारून नाही. मुद्दा आता याच्यावरती खूप सारे बोलणार आहेत, कारण बोलण्यासारखे खूप काय आहे. तुम्ही त्यामध्ये खूप वर्ष झालं काम मी करताय. आता शेतकरी एवढं सांगेन की तुम्ही व्यवसाय म्हणून आता म्हणा एमआयडीसी तुम्ही जाता, तुमचा डब्याचा खर्च, पेट्रोलचा खर्च काढला, तुम्ही लग्नासाठी म्हणताय बरोबर आहे. खरं शेतकऱ्याला पण दिवस येणार आहेत. शेतकऱ्याला पण दिवस येणार. मी मुलगा इंजिनियर केला, माझ्या मुलीचं लग्न केलं, मी सगळं केलं. कशा जीवा केलं? शेतीच्या जीवावर केलं. शून्यातनं केलं मी सर, आवडून सांगतो. माझ्या आता भाऊ बिऊ बघते सर, शून्यातनं मी केलंय. वडिलांचं म्हणजे वडील पुढारी होते, मग इकडे तिकडे सोसायटी काढायची फेडायची, सगळं ते फिरवा करायचं असं चालायचं. आज माझ्या दारला वडिलांच्या माघारी, आज माझ्या दारला एकही माणूस की पैशाला येणार नाही, एवढी माझी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इज्जतीने जगता येते. इज्जतीने जगता येते पाटील साहेब. आणि एक प्रगतशील शेतकरी म्हणून नाव लौकिक आहेच आहे. चेहऱ्यावरती बघताना एक हास्य जे दिसतंय किंवा जो समाधानाचे भाव आहे, बोलतानाचा जो उत्साह आहे, हाच सगळ्यांनी त्याच्यात ऑब्झर्व करू शकतात की बाबा कष्ट तर आहेत शेतीमध्ये, कुणाला नाही आहेत. कुठल्याही कामात गेलं तर कष्ट आहे. बाहेर प्रायव्हेटमध्ये गेलं तर वरच्या सिनियरांच्या शिव्या खाव्या लागतात, त्यावेळी पण फ्रस्ट्रेशन असतं. परंतु इथं जो उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय ना, ह्याच्यावरून तुम्ही एक गोष्ट घेऊ शकता, मेक ओळखू शकताय की या शेतीमध्ये अशा प्रायोगिक तत्वावरती केल्यानंतर येणाऱ्या उत्पादनातून जो आनंद आहे ना, तो अंतर्मनात ठास भरून राहतोय आणि त्याच्यामुळे ही एनर्जी राहते. त्याचा फिटनेस असेल किंवा इतर गोष्टी येतात त्या राहतात. आणि त्याचबरोबर असं उत्पादन पण घेता येते, जेणेकरून आता जसं मगाशी आल्याला आम्ही म्हटलो की एवढं कष्ट पण आहे, परंतु त्याचबरोबर हवा थोडा वेळही काढू शकतात. ते बरोबर, कोणी वरती बोलणार नाहीये. प्रयोग आपल्या मर्जीने करू शकतात. उद्या जायचं, उद्याचं काम आज पण करू शकतो. शकताय तुम्ही तसं नोकरीत नाही सर, मी उद्याचं काम आज करतो म्हणता येत नाही. चला उद्या मला तिकडे जायचं. आणि ऊस शेतीवरती सगळ्यात महत्वाचा या आमच्या एपिसोडमधून आज आम्हाला तुम्हाला मेसेज हाच दाखवायचा होता की ऊस शेतीबद्दल या पट्ट्यामध्ये साहेब खूप निगेटिव्ह बोललं जाते की अरे नाहीये, तो हायवेच्या पलीकडे म्हणतात की आता बदलगड सर बघा, तुम्ही आता बदलगड मुलाखत जावा, 3.5 फूट आहे सरी. मी साहेब रागाने म्हणतोय तुम्ही शेतीच करू नका. तुम्ही शेती करू नका म्हणजे सरी लहान, जरासं पुढे कुठे की 4 फुटाव्या, आम्ही 5 फुटावर आहे, 4.5 फुटाव्या. सगळं तुम्ही जर केलं, दाट हेने लावल्यानंतर जे तुम्ही सगळं जर केलं, सगळं केलं तर तुम्ही 7 फुट सरी तुम्हाला आवडी मिळणारच नाही. कारण शेवटी कसं आहे बघा की एकरी 43,000 तुमचं ऊस जगणार आहेत, म्हणजे निसर्गाचे नियमान बरोबर. तुमचं जगणारच नाही, त्यात मरवणार जास्त, तुम्हाला तेवढी फुटवा मिळणारच नाही. बरोबर. म्हणून लोकांनी कसं आहे, सगळ्या शेतीत कसं आहे, म्हणजे आता अंतरे म्हटलं सगळ्या गोष्टी जमल्या तर तुम्हाला आवडी मिळणार आहे. जमिनी ताकद पाहिजे, बी बियाणं चांगलं पाहिजे, अंतर चांगलं पाहिजे, पाणी नियोजन चांगलं पाहिजे. नियोजन म्हणजे भरपूर पाणी लावलं, जमिनी लेवल पाहिजे. भरपूर पाणी 3-3 दिवस पाणी नाही. आज पण तुम्ही शेतात बाहेर पडायच्या आधी शेतातलं पाणी आटलं पाहिजे. बरोबर. पावसा कंडिशनवर जमीन पाहिजे. आमच्याकडे पाणी सोडलं की डबक पद्धत आहे ना, बघायचं तिकडल्या कोपऱ्यात पाणी पोचलंय का दगड मारून. तर हा जो मुद्दा आहे याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा, शेतीतला आंतरपीक असेल, ऊसातला आंतरपीक असेल किंवा इतर गोष्टीसाठी आवर्जून मार्गदर्शन घेऊनच पुढले पाय टाकलेले शेतकऱ्यांसाठी फार फायदेशीर ठरणार आहेत. आणि पाटील साहेब, इथून पुढे शेती हिशोबाने ह्याने केले तर शेती परवडणार. हा मुद्दा खरंच प्रत्येक प्रगतशील शेतकरी हाच मुद्दा सांगतो. त्यामुळे ज्यांच्या डोक्यामध्ये हा ताळेबंद किंवा आर्थिक नियोजनाबद्दल मुद्दा नसेल तर त्यांना शेतीबद्दल इतर माहिती घेणे. 14 गुंठे सर माझा 19 टन पाशी, म्हणजे 19 टन झालं खोडवं. 14 गुंठे 19 टन खोडवं. गेल्या वर्षी लेटनं तुटलं, 200 पर्यंत लेटनं तुटले. जिथं करायचं तिथं करायचं. माझं जराशे तणनाशकावर भर आहे, थोडी मध्ये तणनाशक शासनाच्या ह्यानं जर गेलं तर तणनाशकनं पण तुमच्या जमिनीवर परिणाम होते, रासायनिक खतावर पण जमिनीवर परिणाम होते, जमिनीवर परिणाम होते म्हणजे जीवाणू मरतात बरोबर. तर तुमच्या शिपाचे प्रमाण जर तणनाशक मारलं तर तुम्हाला काही होणार नाही. तर त्या शेतात मी आता डोक्या नांगरी खतं गाठली, पेरून दिली,
परत तुमची नांगरटीचा आता खर्च वाढतोय, नांगरटी केली नाही, किंवा आता तणनाशक एकदा मारले, विरळणी ज्या तेवढी विरळणी सुरुवातला तेवढी केली की परत शेतात आमच्या माणसं कोणी भागलाय नाही. बरोबर. जे निसर्गाने मारायचं आहे ते मरणार आहे, जगाते जगणार आहे. जिथं वैरणीसाठी पाला काढणे हे विषय आमच्याकडे नाही. फोन सायलेंट. ओके. फार छान माहिती मिळाली आपल्याला. एकंदरीत रोपवाटिकेबद्दल थोडक्यात माहिती घेतली आपण, कारण एकच संदेश आम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन यायचा आहे शेतकरी मित्रांनो, की शेतीमध्ये काही नाही आहे, राम नाही आहे असं नाही आहे. शेतीमध्ये खूप काय काय आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे जे शेतकरी आहेत ते 1-2 वर्षापासून नाही तर कित्येक वर्षापासून एवढं चांगलं उत्पादन घेत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडून त्यांच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, म्हणजे शेतीत शिकलेलाच माणूस असायला पाहिजे असं काही नाही आहे, किंवा फार वेल एज्युकेटेड PhD झालेला माणूस काहीतरी वेगळे प्रयोग इथं येऊन करेल. शेतीशी संबंधित फार मोठे मोठे कोर्सेस केलेले आहेत मगच उत्पादन घेऊ शकतोय असंही नाही. ट्रॅडिशनल परंपरागत शेतकरी आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्लस पॉईंट आपल्याकडे एक भागात एक आहे, आपल्याकडे लोक फार राबतात, म्हणजे शेतामध्ये दिवस रात्र राबत असतात. फक्त त्याला मी एक प्रकार आडवा गुट्टा आडवं राबत राहतात, परंतु त्याला एक स्मार्ट राबणं जर ठेवलं अशा पद्धतीनं यांच्या सर सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास केलं तर फार चांगलं उत्पादन घेता येते. आणि खरंच साहेब हीच माहिती आम्हाला दर्शकांच्या पर्यंत पोहोचवायची, आणि तुम्ही आवर्जून वेळ दिलात, वेळात वेळ काढून, याबद्दल खरंच तुमचे आभार. धन्यवाद. थँक्यू.